कामं मार्गी लागलेली आहेत। सोलापुरात राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या गळाला, काँग्रेसचाही एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर। एका रात्रीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गेम। मुंबईत महाविकास आघाडीतला अंतर्गत कलह उफाळला। मुंबई मनपा काँग्रेस सोबळावर लढणार, ठाकरेंसोबत जाणार नाहीत, काँग्रेस नेते भाई जगताप यांचा मोठा दावा। मुंबईत महायुती एकत्रित निवडणूक लढणार, तर राज्यात इतर ठिकाणी स्वतंत्र लढणार, विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती। मतदार यादी गोळावरून महायुतीकडून पुराव्यासह उत्तर देण्याची सूत्रांची माहिती। लोकसभेत महाविकास आघाडीला झालेला फायद्याचाही पुरावा भाजप देणार। आगामी निवडणुकीसाठी आघाडीची अद्यापही अधिकृत घोषणा नाही, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान। तुम्हाला ईडीची नोटीस आली आहे का? अभिनेते महेश कोठारेंना मराठा आंदोलक रमेश पाटील यांचा फोन करत सवाल। मी भाजप आणि मोदी भक्त, कोठारेंचा रमेश पाटलांना उत्तर। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12,000 भावांनी 13 महिने घेतला योजनेचा लाभ, 77,980 महिला ही योजनेतून अपात्र। वसई किल्ल्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाची मुजोरी, शिवरायांच्या वेशात फोटोला बंदी, दुर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट, तर सर्व गड किल्ल्यांवर मराठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी। जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या दरात 4,500 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण। दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हैस पळवण्याची स्पर्धा, पायात घुंगराळी माळ, शिंगांवर मोरपीस, रिबिन लावून म्हशींची सजावट। राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, शिर्डी, इंदापूर, कल्याण, संभाजीनगरमध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान।